आज आपण 2 कच्चे बटाटे, 1 कांदा आणि गव्हाच्या पिठापासून नाश्त्यासाठी अगदी झटपट छान खमंग रेसिपी बनवतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी 2 कच्चे बटाटे घेतले आहे, मोठ्या आकाराचे घेतले। छोटे बटाटे असेल तर 3 घ्या आणि 1 मीडियम आकाराचा कांदा घेतला आहे। हे बटाटे आता सोलून घ्यायचे। तर दोन्ही बटाटे मी सोलून घेतले, कांद्याच्या वरचं साल सुद्धा काढून घेतलं आहे। बटाटे सोलल्यानंतर ते लगेच पाण्यात ठेवायचे, यामुळे बटाटे काळे पडत नाही। आणि आता हे दोन्ही बटाटे किसून घ्यायचे। तर किसणीने असे जे बारीक होल असते त्यामध्ये बटाटे किसून घ्या। खूप मोठा आणि जाडजाड किस करू नका, असे छोटे होल्सनेच बटाटे किसून घ्या। तर दोन्ही बटाटे मी किसून घेतले। आता बटाट्याचा किस पाण्याने धुवून घ्यायचा, यामधला स्टार्च निघून जाते। बटाट्याचा किस धुतल्यानंतर अशा प्रकारे त्यातलं पाणी पिळून घ्यायचं। फक्त असा कोरडा किसच घ्यायचा, यात पाणी राहायला नको। आता कांदा सुद्धा किसून घ्यायचा। कांद्याचा सुद्धा किस करून घेतला। आता यात अर्धा चमचा जिरं टाकायचं, अर्धा चमचा मिरेपूड, 1 चमचा चाट मसाला टाकायचा, यामुळे हा नाश्ता छान चटपटीत होतो। त्यानंतर अर्धा चमचा चिली फ्लेक्स नसेल तर हिरव्या मिरचीचा ठेचा करून घाला। चवीनुसार अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि पाव वाटी गव्हाचं पीठ टाकल्यामुळे बाइंडिंग चांगले येते। आणि 2 चमचे रवा टाकायचा। रवा टाकल्यामुळे हा नाश्ता छान कुरकुरीत होतो। रव्याऐवजी यात तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा टाकू शकता। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यात बिलकुल पाणी घालायचं नाही, बटाट्यालाच पाणी सुटते। हे चांगलं मिक्स करून घेतलं। आता यात लिंबाचा रस घालायचा। लिंबाचा रस घातल्यामुळे छान आंबट टेस्ट येते। आणि आता सगळ्यात शेवटी यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे भिजवताना यात आपण बिलकुल पाणी घातलं नाही आहे, बटाट्यालाच पाणी सुटते। याच्या आता आपण छान छोटे छोटे पॅनकेक बनवून घेऊयात। त्यासाठी इकडे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाला की पूर्ण तव्याला आधी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि 1 चमचा मिश्रण घेऊन अशा प्रकारे हे हातानेच थापून घ्यायचं। याला तुम्ही बटाट्याचे पॅनकेक किंवा थालीपीठ म्हणू शकता। तर असे हे हातानेच पसरून घ्यायचं। एका वेळी असे छोटे छोटे आकाराचे 2-3 पॅनकेक बनवू शकता। यावरून मी थोडी चिली फ्लेक्स टाकते, यामुळे हे छान दिसतात। हे पॅनकेक भाजताना गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची। वरून हे थोडे सुकले की यावर तेल घालायचं। हे पॅनकेक तुम्ही तुपावर सुद्धा भाजू शकता। आता पलटून घेऊया आणि खालच्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचे। 2-3 मिनिटं लागतात हे पॅनकेक भाजायला। दोन्ही बाजूने पॅनकेक चांगले भाजून घेतले। आता काढून घेऊयात। याच प्रकारे सगळे पॅनकेक बनवून घ्यायचे। 2 मोठ्या बटाट्यापासून असे छोटे छोटे 6 पॅनकेक तयार होतात। हे छान भाजले गेले आहे, रंग सुंदर आला। हे बटाट्याचे पॅनकेक तुम्ही दह्यासोबत किंवा केचप सोबत खाऊ शकता। पटकन तयार होतात, छोट्या मुलांना खूप आवडतात। त्यांना डब्यात देण्यासाठी बनवा किंवा एखाद्या दिवशी सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता। पटकन तयार होतात आणि चवीलाही छान लागतात। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।